ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। स्थानिकांच्या विरोधामुळे प्रभादेवी म्हणजेच एल्फिस्टन पूल पाडण्यासाठी आता पुन्हा विलंब लागणार असल्याचं बोललं जाते। काल रात्री या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आले होते, मात्र प्रशासनाने लावलेले हे बॅनर स्थानिक नागरिकांनी फाडून टाकलेले आहेत। अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी इथल्या 125 वर्षांहून अधिक असा हा जुना पूल आहे आणि त्या जागी आता नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे। आणि आपण पाहिलं तर आधीच सांगण्यात आलं होतं की गणेशोत्सवानंतर म्हणजेच 10 सप्टेंबरला हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येईल आणि वाहतूक पोलिसांनी तशाच सूचनासुद्धा दिल्या होत्या। मात्र पूल बंद करून पाडकाम करण्याचा कोणताही अंतिम निर्णय मुंबई वाहतूक पोलीस तसेच महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA कडून घेण्यात आला नसल्याचं सुद्धा सांगण्यात आलं होतं। त्यामुळे हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे का असा सवाल जो आहे तो सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय। काल रात्री या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आले होते की हा पूल वाहतुकीसाठी आता बंद करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी दुसरा द्विस्तरीय जो पूल आहे जो थेट कनेक्टरला जोडला जातो, वरळी कनेक्टरला जोडला जातो, तो पुलाची उभारणी या ठिकाणी केली जाणार आहे। मात्र तसं होताना सध्या तरी दिसत नाही आहे। या पुलाच्या कामात बाधित होणाऱ्या 2 इमारतींसह आसपासच्या 19 इमारतीतील रहिवाशांनी पुनर्विकासाचा जो मुद्दा आहे, पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे तो मार्गी लागल्याशिवाय पुलाचं काम पूर्ण होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। स्थानिक आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय की पुन्हा एकदा प्रभादेवी पुलाचं जे काम आहे ते रखडलं आहे का असा सवाल सुद्धा विचारण्यात येतो। आणि त्यासोबतच नागरिकांना सरकारनं जे आश्वासन दिलं होतं, इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनांची पूर्तता नेमकी कधीपर्यंत होणार आहे असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।